कोकण म्हणजे दुसरं स्वर्ग हे उगाच म्हटलं नाही आहे. डोळे उघडले तर बाहेर मस्त निसर्गरम्य दृश्य दिसत होतं. बाहेर किती छान धुके पडले होते. हे असं निसर्गरम्य दृश्य बघण्यासाठी कोकणातच यावं लागतं. त्यानंतर आईच्या हातचा गरमागरम नाश्ता आढळला. गरमागरम आईच्या हातचा नाश्ता आढळण्यासाठी ना भाग्यच लाभतं. त्यानंतर मी आणि आई मिळून गेलो परसावामध्ये अळूची पानं आणण्यासाठी. कोकणामध्ये अजून तरी बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस होता, त्यामुळे बरीच अळूची पानं परसावामध्ये होते. लागेल तितकी पानं घेऊन आलो आणि त्यानंतर अंगणामध्ये साफ करण्यासाठी बसलो. तर बघा, अंगणामध्ये ही माकडांची फॅमिली आली होती आणि हे पिल्लू बघा मस्त आईच्या कुशीमध्ये जात होतं आणि त्यानंतर गेटवरती लटकत होतं. हे दृश्य बघायला खूप छान वाटत होतं. म्हटलं तुम्हालासुद्धा हे मनमोहक दृश्य दाखवावं. त्यानंतर आईने जेवणामध्ये बनवलं होतं अळूचं फतफतं, कॉर्न पकोडा, चटणी आणि आंबोळी.